आपल्याला सांगावंसं वाटेल की रिक्षा चालक मी राहिलेलो आहे आणि माझे अनेक चांगले मित्रपरिवार म्हणजे स्थानिक त्यावेळेला रोजगार एवढी काय संधी नव्हती, पण आम्ही सर्वजण रिक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. रस्त्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सर्वप्रथम शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर शेतकऱ्यांना कळतच नाही आहे. मी आत्ता चलनसुद्धा शेतकऱ्यांनाच भरायचे आणि मोजणीसुद्धा शेतकऱ्यांनी करून काय द्यायची, हा आमचा कळीचा मुद्दा आहे. खडकवासला धरणातनं आता जो नवीन बोगदा टनल चालू होते फुरसुंगीच्या माध्यमातून, त्या बोगद्यातूनच ह्या उपनगराची पाण्याची ताण भागवली जाऊ शकते. कारण जो समतल आपला भाग आहे, कॅनलची परिस्थिती खाली आहे आणि ही गावं सगळी वरच्या दिशेला आहेत किंवा ती उंचवट्यावर थोडी बसलेली आहेत, त्यामुळे पाण्याचा फ्लो सुद्धा त्या पद्धतीने मिळत नाही आहे. त्यामुळे जो आता येणारा जो एक भूमिगत टनल होतोय त्या टनलच्या माध्यमातून पाण्याची गरज 100% या भागाची पूर्ण होऊ शकेल आणि त्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. शिवणे वगैरे तो जो भाग आहे तर त्याच्यामध्ये अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्यात, त्यामुळं एक सुरक्षित नसल्याचं वातावरण तयार झालंय. याकडे तुम्ही कसं बघता? या भागामध्ये मनसेचं देखील नगरसेविका म्हणून नेतृत्व लाभलेलं आहे आपल्याला युगंधरताईंचं, पण तरी मग या समस्या काय, मग त्यांचं पण हे अपयश आहे तुम्ही मानताय का? आमचे भीमराव अण्णा तापकीर शांत आणि संयमी आहेत, पण त्यांचा तो स्वभाव हा लोकांच्या विकासासाठी आक्रमक असला पाहिजे ना असं मला वाटतं. त्याच्याकडनं जे लक्ष पाहिजे कामासाठी तेवढं लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतं. मेट्रोचे अधिकारी होते श्रीनिवासन सर, मी ह्यांनाही भेटलो आणि त्यावेळेला सांगितलं याच्यामध्ये मेट्रोची अलाइजमेंट नाही आहे आणि मग मी पाठपुरावा केला. मी आयुक्तांना धारेवर धरलं, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला अधिकारी होते ह्यांना मी आधी धारेवरती धरलं, आंदोलनं केली आणि मेट्रोच्या अलाइजमेंटचे जिथं जिथं मेट्रो स्टेशन आहेत आज त्या मेट्रोच्या अलाइजमेंटची त्यांनी व्यवस्था केली आहे. मला आवर्जून सांगावं सर, 1.5 मीटर बाय 1.5 मीटर म्हणजे 6 फूट बाय 6 फुटाचे जे कॉलम येणार आहे भविष्यात, त्या कॉलमची अलाइजमेंट आमच्या आंदोलनानंतर झाली. या आमच्या कामाचं यश आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपण पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय, त्या प्रभागाबद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतोय, त्यांच्या प्रभागामध्ये असणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करतोय आणि एकंदरीत स्थानिक राजकारण जनमानसामध्ये काय सुरू आहे याबाबत आपण जाणून घेतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 33 मध्ये आलेलो आहोत. या प्रभागाचं जे नाव आहे तर ते शिवणे खडकवासला धायरी असं असून या ठिकाणी मनसेचं एक झुंजार असं एक नेतृत्व आहे आणि त्या झुंजार नेतृत्वाशीच आज आपण संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत शिवाजी मते पाटील आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात. स्वागत आहे सर. गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला संघर्ष करताना या ठिकाणी पाहतोय, वेगवेगळ्या जनतेच्या समस्या घेऊन तुम्ही लोकांमध्ये जातात, आंदोलनं केलेली आहेत. आपण या सगळ्याबद्दलच बोलणार आहोत, पण सुरुवात तुमच्यापासून करूयात. तुमचा मतदारांना आणि आमच्या दर्शकांना परिचय करून द्या, तुमची पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगा. नमस्कार, मी शिवाजीराव वसंतराव मते, मी धायरी येथे राहतो आणि गेली 20 वर्ष ठाकरे कुटुंबाशी मी निष्ठावंत या नावाला मी खऱ्या अर्थाने मी एक समर्पक असं मी एक त्यांच्याबरोबर काम करणारा असं या भागातलं एक युवा कार्यकर्ता म्हणून मला एक अभिमान आहे. तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे तुमच्या घरातलं कोणी राजकारणात नाही? आता जर आमचा मते आडनावाचा जर वारसा पाहायचा झाला तर आमचे नामदेवराव मते हे मुळशी हवेलीचे आमदार होते, त्यानंतर पुण्यनगरीचे ते महापौरही होते. तर मते आडनावाचा जो आमचा एक हे आहे राजकारणामधला तो पट जो आहे तो त्या आडनावामुळे आम्हाला म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण, शरदरावजी पवार साहेब असतील या माध्यमातून हे आमच्या घरामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आडनावामध्ये ही आमदारकी आणि पुण्यनगरीचं महापौर ह्या पद्धतीचं होतं. तुम्ही राजकारणाकडे कसं वळालं? निश्चित मला समाजसेवेचा पहिल्यापासून आवड आहे आणि समाजसेवेच्या माध्यमातून मी शैक्षणिक संस्थाही चालवतो. माझ्याकडे 1012 विद्यार्थी अगदी कमी फीमध्ये चांगल्या दर्जाचं मी शिक्षण त्यांना देत आहे. समाजकारणातून समाजाची सेवा कशी होईल या पद्धतीने मी कामाची माझी एक दिशा ठेवतो आणि जे का रंजले गांजले त्याशी मुनी जे आपुले तेथेची साधू संत ओळखावा ह्याच पद्धतीने मी पुढे जात राहतो आणि आजपर्यंत प्रत्येकाला काय मदत करता येईल त्याच्या अडचणीमध्ये हाच माझा पिंड राहिलेला आहे. त्याच्यामुळे समाजसेवा ही निश्चित कायम
चालू आहे. आपला हा जो परिसर आहे दाहेरी वगैरे भाग तो पूर्वी काय महानगरपालिकेत नव्हता, बरोबर. आता पण महानगरपालिकेत जाऊन ही बरेच वर्ष झाली. या ठिकाणी समस्या खूप आहेत. अगोदर आपण मुलाखतीच्या सुरुवातीला आपण समस्यांबद्दल बोलूयात आणि नंतर तुमच्या व्हिजन बद्दल. बरोबर. या भागामध्ये म्हणजे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन भागाचा म्हणावा तितका विकास झाला नाही, याच्या मागे काय कारण आहेत आणि या भागात कुठल्या तुम्हाला प्रमुख समस्या वाटतात? निश्चित हे आम्हाला 2017ला आमची गावं आहे, आता ही नव्याने उर्वरित 11 गावे आमची महानगरपालिकेत गेली आणि त्याही अगोदर ही 1997 साली गावे गेली होती, पण ती वगळण्यात आली आणि खऱ्या अर्थाने आमच्या भागाचा विकास हा थांबला गेला. त्याचं कारणही असंच आहे की बाबा ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडसारखी शहरं आज आपण पाहतोय किंवा भावदान, बाणेर, बालेवाडी हा परिसर असेल तो बघा चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. मग आपल्या परिसराला काय झालं आहे, आपल्याकडे जे नेतृत्व लागते आश्वासक रमेश भाऊ आंधळे नंतरचं नेतृत्व आम्हाला हे असं लाभलेलंच नाही, एवढं आम्हाला निक्षून सांगावं लागेल. कारण आमच्या पद्धतीने जर आम्ही विचार केला कामाचा जो आवाका लागतो तो विद्यमान प्रतिनिधीमध्ये आम्हाला दिसत नाही, हे पण तितकंच खरं आहे. आणि आपण समस्यांबद्दल बोलतोय तर या भागामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे, रस्त्याची खूप मोठी समस्या आहे, अतिक्रमण आहे, कचऱ्याची समस्या आहे. आपण जर पाहिलं तर परत DP रोडचा विषय प्रलंबित आहे. आणि आता काय झालं की नवीन आता मेट्रोचा एक प्रोजेक्ट येतोय, तर त्या प्रोजेक्टमुळे या भागाचा झपाट्याने विकास होईल असं सांगितलं जातंय. परंतु या ज्या बेसिक समस्या आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय आणि मेट्रोचा जो नवीन प्रकल्प आहे त्याकडे तुम्ही कसं मला एक सांगावं लागेल की DP रस्त्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सर्वप्रथम शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर शेतकऱ्यांना कळतच नाही आहे. मी आत्ता चलनसुद्धा शेतकऱ्यांनाच भरायचे आणि मोजणीसुद्धा शेतकऱ्यांनी करून काय द्यायची हा आमचा कळीचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना आज त्याला अधिकाऱ्यांनी विश्वासात घ्यावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी. 100% शेतकरी DP बघा जिथे रस्ता होतो तिथे प्रगती होते, ह्या आमच्या मताचे सगळे शेतकरी आहेत. परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने किंवा संबंधित विभागाने पतविभागाने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यामध्ये एक सरसनिरस भूमिका ठेवली पाहिजे. काही शेतकऱ्यांचं असं आहे की काही ठिकाणी त्यांची 10 गुंठे जागा आहे ती संपूर्ण रस्त्यामध्ये जाते, मग त्यांना TDR घेऊन काय करायचे, त्यांना रोखीचा मोबदला मिळाला पाहिजे. ह्या मताशी आम्ही ठाम आहोत. या पद्धतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहारही केलेले आहेत, परंतु महानगरपालिकेकडनं अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही असं मला वाटतंय. आणि त्याच पद्धतीने आता ट्रॅफिकच्या संदर्भात पाहिलं असेल, जी ही 9 गावं आत्ता आहेत, 2 गावं सोडून द्या, पण ही जी 9 गावं आत्ता माझ्या प्रभागामधील आहेत ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने केलेलेच रस्त्यावरती आजही वाहतूक चालू आहे. म्हणजे नव्याने कुठेही महानगरपालिकेने अधिकचे निधी टाकलेले नाही. त्यांना विचारणा केली असता ते अगोदर ड्रेनेज टाकूया, पावसाळी लाईन टाकू द्या, परंतु गेली 7 वर्ष झालं अक्षरशः खडकवासला, शिवणे, दाहेरी या प्रभागामधील नागरिकांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसायचंच काम संबंधित अधिकाऱ्यांकडनं चालू आहे. त्यांना कामं करायची नाही आहेत का त्यांना नक्की काय करायचं आहे ह्याच्यावरती त्यांच्याकडनं आम्ही वारंवार खुलासा करतोय, पत्रव्यवहारही करतोय, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित असं हे मिळत नाही. मग कुठेतरी आम्हाला वाटतं की आमच्या भागातलं ठोस नेतृत्व कमी पडतंय असंही आम्हाला वाटतं. बरं, आता कचऱ्याची देखील मोठी एक समस्या आहे. कचरा अनेक ठिकाणी क्रॉनिक स्पॉट तयार झालेले आहे, अनेक ठिकाणी कचरा डंप केला जातोय. आता हे लोक म्हणजे कचरा का अशा पद्धतीनं लोक कचरा रस्त्यावरती टाकायला मजबूर का झाले? हे बघा, महानगरपालिका किंवा पोलीस असतील ट्रॅफिकचे नो पार्किंगचा बोर्ड लावतात, इथे गाड्या लावू नका. मग गाड्या कुठे लावायच्या एक सांगायची पद्धत आहे. तसंच महानगरपालिकेचं आहे की बाबा संबंधित कचरा कोठे टाकू नका, हे तुम्ही बोर्ड लावताना मग कचरा कोठे टाकावा ह्याचे सुद्धा बोर्ड महानगरपालिकेने लावले पाहिजे. कारण आज मी तिला पाहिलं आपण की बाबा सगळ्या रोडला तुम्ही दाहेरी फाटा ते दाहेरी गाव येत असाल, 4 ठिकाणी कचऱ्याचं क्रॉनिक स्पॉट पडलेले आहेत. तुम्ही आज बारांगणी बाळा पहा, खडकवासला रोड पहा, कोंढवे कोपरे उत्तम नांदेड सिटीचा रोड पहा, त्या नदीच्या पलीकडचा रोड, सगळीकडे कचऱ्याचे ढीग आहेत. मग ही जबाबदारी संबंधित कचरा विभागाची नाही का, घनकचरा विभागाची? मग त्या पद्धतीने जो कचराची समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो कचरा उचलण्याची जबाबदारी सुद्धा घनकचरा विभागाची आहे, परंतु ते काम फुल फ्लेज क्षमतेने होताना दिसत नाहीये.
आता आता बघा आपण जो खडकवासला भाग आहे आणि शिवणे पण आपल्या मतदारसंघामध्ये येते तर आणि दाहेरी पण असू द्या, तर पुण्याला लागून ही सगळे उपनगरातली प्रमुख ठिकाणं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती आहे. परंतु त्या लोकवस्तीला पाणी म्हणजे धरण आपल्या एवढ्या जवळ असून पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नाही, तर पाणी व्यवस्थित दाबानं मिळत नाही. दुसरी गोष्ट वाहतुकीचा जसा आपण मुद्दा सांगितला आणि लोकांना एक म्हणजे व्यवस्थित लाईफस्टाईल जगता यावी एवढी अपेक्षा लोकांच्या ज्या बेसिक गरजा आहेत, कचऱ्याची समस्यापासून ते ट्रॅफिकची समस्या असेल, सुरक्षितता पण मोठा प्रश्न आहे. या भागामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या. या ठिकाणी लोकांना रात्री फिरताना भीती वाटते असं मला सांगितलंय काही. बघा आता मी पहिलं पाण्याविषयी बोलेल. धरण उशाला आणि कोरड घशाला ही अशी आमची ह्या भागाची अवस्था आहे. म्हणजे आजही आपण माझ्या ऑफिसच्या ठिकाणी बसलेलो आहे, आजही दाहेरी बस स्टॉप असेल, उंबऱ्या गणपती चौक असेल, आजही त्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर मागवावे लागतात. म्हणजे हे किती मोठी शोकांतिका आहे. आजही खडकवासला धरणातनं आता जो नवीन बोगदा टनल चालू होते फुरसुंगीच्या माध्यमातून, त्या बोगद्यातूनच ह्या उपनगराची पाण्याची ताण भागवली जाऊ शकते. कारण जो समतल आपला भाग आहे, कॅनॉलची परिस्थिती खाली आहे आणि ही गावं सगळी वरच्या दिशेला आहेत किंवा ती उंचवट्यावर थोडी बसलेली आहेत, त्यामुळे पाण्याचा फ्लो सुद्धा त्या पद्धतीने मिळत नाही आहे. त्यामुळे जो आता येणारा जो एक भूमिगत टनल होतोय त्या टनलच्या माध्यमातून पाण्याची गरज 100% या भागाची पूर्ण होऊ शकेल. आणि त्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे की बाबा कोल्हेवाडी, किरकटवाडी असेल, दाहेरीचा परिसर असेल, रायकरमाळा असेल किंवा नऱ्या असेल, किरकटवाडीचा भाग किंवा उर्वरित तो खडकवासल्याचा उर्वरित भाग आहे, इथे पाणी पुरवठ्याची प्रचंड अडचण आहे. लोकांना आजही प्यायला पाणी मिळत नाही आहे. त्याच्यामुळे त्या योजनेचे काम चालू झालेलं आहे. त्या योजनेच्या माध्यमातून आम्हाला 100% त्याच्याशी महानगरपालिकेशी पाठपुरावा करून आम्हाला पुढे जावं लागेल. जसं मी एक मुद्दा विचारला होता की कायदा सुव्यवस्थेचा देखील या भागामध्ये काही मुद्दा आहे जो तुमचा आत्ता मतदारसंघ येतोय त्याच्यामध्ये उत्तमनगर असू द्यात, शिवणे वगैरे तो जो भाग आहे तर त्याच्यामध्ये अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्यात. त्यामुळं एक सुरक्षित नसल्याचं वातावरण तयार झालंय. याकडं तुम्ही कसं बघताय? निश्चित प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. काही विकृतींमुळे हा परिसर आमचा बदनाम होतोय. परंतु आता नव्यानेच आम्हाला नांदेड सिटी पोलीस स्टेशन मिळालेलं आहे आणि नांदेड सिटीच्या पोलीसची क्षमता आता एक चांगल्या पद्धतीने वाढवलेली आहे आणि कुठेतरी आता अंकुश त्याच्यावरती राहील एवढं मात्र निश्चित आहे. पण त्याच पद्धतीने CCTV बसवणं आवश्यक आहे. पोलीस स्टेशनकडनं अतिशय चांगल्या पद्धतीची गस्तही चालू आहे. परंतु कुठेतरी काही उपद्रवी लोक असतात आणि त्याचा समाजाला 100% त्रास होतो. तो त्रास थांबवण्यासाठी आमचं पोलीस दल नेहमीच कार्यक्षम आहे आणि एवढं मला निश्चित सांगावंसं वाटतंय. बरं, वाहतुकीची जी समस्या बोलतोय त्याच्याबद्दल एक राहिलं आपलं की वाहतुकीची समस्या आत्ता जी समस्या आहे ती का आहे आणि हे सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार? सगळ्या ठिकाणी पाहिलं असेल रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे आणि आमचे 100 फुटाचे रस्ते आहेत, परंतु प्रत्यक्षात वापरायला मिळतात 40 ते 50 फुटाचे रस्ते. ट्रॅफिक पोलिसांचंही काम आहे त्याच्यामध्ये किंवा बेवारस पडलेल्या गाड्या असतील किंवा ज्या रस्त्याच्या कडेला गाड्या लागून असतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत असतं. म्हणून मी एक पत्रही त्यांना दिलं होतं का वन वे तुम्ही एक दिवसाआड P1 P2 करा. जर बाबा सकाळच्या टायमिंगला सकाळी 7 ते 11 पुण्याला जाण्याची संख्या मोठी असते ना, त्या टायमिंगला त्या बाजूला पुण्याच्या बाजूला जाताना नो पार्किंग करा दिवस सकाळी 4 तास आणि संध्याकाळी घरी येत असताना संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये वर येत असताना त्या बाजूचं नो पार्किंग करून टाका, जेणेकरून ही ट्रॅफिक सुरळीत राहील आणि लोकांचा वेळ वाचेल. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे आज. तुम्ही पाहत असाल, तुम्हाला आता यायला किती वेळ लागला हे तुम्ही पाहिलं असेल. बरं, आता तुम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वात काम करताय. राजसाहेबांनी लोकसेवेचा मोस्टली संदेश दिलेला आहे आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा त्यांनी एक संदेश दिलेला आहे. तुमच्या आजवरच्या वाटचालीमध्ये तुम्ही समाजासाठी काय केलं? बघा, मला सांगावंसं मला आनंद वाटेल की मी 2001 पासून शिवसेनेशी आणि त्यानंतर मी राजसाहेबांशी एकनिष्ठ म्हणून काम करतो आहे. त्यानंतर आमचे आमदार रमेश भाऊ वांजळे, स्वर्गीय दिवंगत आमदार रमेश भाऊ वांजळे असतील, त्या माध्यमातून आम्ही आमचा कार्याचा ठसा तुम्ही पाहिला असेल. अनेक आंदोलनं असतील, अनेक समाजाचे हिताचे विषय असतील, आम्ही जिथे अडचण आहे तिथे मनसे आहे आणि ह्याच भावनेतनं आम्ही काम करत आलो. त्यामुळं आम्हाला
कधी आम्हाला अनेक पक्षातनं विचारणा होती तुम्ही येत आहे का, पण आम्हाला राजप्रेम आमचं आडवं येतंय आणि आम्ही राजप्रेम कधीच सोडून जाऊ शकत नाही एवढं निश्चित. त्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही राजसाहेबांसोबत आहोत. आता या भागामध्ये जसं तुम्ही सांगितलं तसं या भागामध्ये मनसेचं देखील नगरसेविका म्हणून नेतृत्व लाभलेलं आहे आपल्याला युगंधरताईंचं, पण तरी मग या समस्या काय, मग त्यांचं पण हे अपयश आहे तुम्ही मानताय का? नाही, मागील काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे नगरसेविका युगंधराताई असतील, राजाभाऊ आप्पा लायगुडे असतील, त्या काळामधली जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. तुम्ही पाहू शकाल त्यावेळेची कामे निश्चित एक चांगल्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता भाजपचे नगरसेवक आहेत या भागामध्ये, केंद्रात सत्ता त्यांची होती, राज्यात होती, महानगरपालिकेत ते सत्ता होती, मग हे असं एवढं सगळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असून ह्या समस्या का नाहीत सुटत मग? आणि आता प्रत्येकाची एक इच्छाशक्ती आहे बाबा, एक व्हिजन आहे प्रत्येकाचं, प्रत्येकाने त्या व्हिजननुसार काम केलं तर निश्चित आपला परिसर का नांदेड सिटीसारखा, पिंपरी चिंचवडसारखा होऊ शकत नाही. त्या पद्धतीने काम केलं तर हे 100% कामं आम्हाला नागरिकांना, आम्ही नागरिक म्हणून विचार करतो की बाबा आम्हाला ह्या नागरिकांना अडचणी दिसणार नाहीत असं आम्हाला वाटतंय. म्हणजे ह्या नेत्यांकडे व्हिजन नाही आहे किंवा समन्वय नाही काय? आता मला तर वाटते सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी आहेत सगळी, ह्यांना खूप मोठी संधी आहे, ह्यांना चांगल्या पद्धतीचा फंड आहे, चांगल्या पद्धतीची कामं आहेत, ते करू शकतात ते. आणि ते आता आजपर्यंत त्यांनी कामं काही केलेली आहेत, परंतु कुठंतरी ह्या 7 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्याचा कुठेतरी फटका आमच्या प्रभागाला बसलाय असं मला वाटतंय. तुम्ही खरं तर लोकांमध्येच असता, पण आता प्रचाराचा आहे, तुम्ही औपचारिक एक शुभारंभ केलेलाच आहे, लोकांना भेटताय तुम्ही, अनेक विविध स्तरातल्या लोकांशी तुम्ही संवाद साधताय, काय चर्चा आहे लोकांमध्ये? निश्चित बाबा लोकांचं म्हणणं तेच आहे की बाबा बदल घडला की प्रगती घडते. अनेक ठिकाणी आम्ही बोलत असतो बदल घडला पाहिजे तर प्रगती होईल. मग त्या अनुषंगाने आता आम्ही सांगितलं आम्ही ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज काल तुम्ही पाहिलं असेल की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब हे एकत्र एक युती म्हणून एकत्र आता लोकांसमोर जात आहेत. त्यामुळे आता आम्ही म्हणतोय की आता आम्हाला संधी द्या, तुम्हाला कामाविषयी तक्रार येणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. म्हणजे आम्ही चांगल्या पद्धतीने 24/7 आम्ही उपलब्ध आहोत, आजही पब्लिकसाठी उपलब्ध आहोत. कधीही कोणतंही काम राहू द्या, हॉस्पिटलची बिलं राहू द्या किंवा ॲडमिशन राहू द्या किंवा छोट्या मोठ्या समस्या राहू द्या किंवा ह्या भागातल्या नागरिकांच्या कुठल्याही समस्या, त्यासाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमची कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही लोकांमध्ये जाताय त्यावेळेस लाडकी बहीणची चर्चा आहे का? कारण विधानसभेला मोठ्या प्रमाणावरती महायुतीला कौल दिला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यामध्ये पण कौल महायुतीच्या बाजूने जाताना दिसला. मग ह्या लाडकी बहीणचा जो इफेक्ट आहे तर तो आपल्या मतदारसंघात जाणवतोय का? लाडकी बहीण योजना ही चांगलीच आहे. योजना ही सगळ्या महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे, परंतु त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. 1,500 म्हणजे काही एवढा मोठा विषय नाही आहे, पण ते कुठंतरी गाजर द्यायचं आणि मतरूपी बाकीच्या कामाचा खेळखोंडोबा करायचा, ही पद्धत कुठंतरी चुकीची आहे. आमचं म्हणणं तेच आहे, योजना ही चालू राहिली पाहिजे, परंतु त्याचबरोबर विकास कामंही चालू झाली पाहिजे. कारण आज मी तिला आम्ही संबंधित अनेक विभागामध्ये जातो, फंड उपलब्ध नाही आहेत. फंड काय मग अधिकारी सांगतात आमच्याकडे फंड उपलब्ध नाहीत. मग ही वेळ काय, ती 12,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका आहे आणि आज जर विचार केला तुम्ही की 7 वर्षामध्ये जर 12,000 कोटीच्या म्हणजे 70-80 हजार कोटीच्या घरामध्ये झालेला कर संकलन आहे, मग त्या पद्धतीने तुम्हाला विकास कामं दिसतात का? आम्ही तुम्हालाच विचारलं की बाबा इथं या भागामध्ये तुम्हाला किंवा अख्ख्या पुणे शहरामध्ये असे मोठे कोणते प्रोजेक्ट झालेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीचे एवढ्या मोठ्याचं फंडिंग असताना बी काम होत नाही? मग कुठंतरी हा विरोधाभास आहे, हे कुठंतरी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. बरं, आता तुमच्या पर्सनल लाईफबद्दलही बोलू. कुटुंबाची यात सगळ्यात कशी साथ मिळते? निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीने कुटुंबाची साथ आहे आणि कुटुंबाशिवाय आपण उभे राहू शकत नाही. त्याच्यामुळेच आज आम्ही सगळीकडे पोचलेलो आहोत. आमच्या सगळे नातेवाईक कुटुंब आमचे सगळीकडे आता होम टू होम नातेवाईकांना प्रचार करणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि काय राजकारणाव्यतिरिक्त काय छंद आहेत तुम्हाला? आता माझ्याकडे एक शैक्षणिक संस्था आहे, मी चांगल्या पद्धतीने शैक्षणिक संस्थेमध्ये आपलं काम चाललेलं आहे. म्हणजे मी एक साधा रिक्षा चालक होतो. आपण रिक्षा चालवता चालवता आपल्याला समाजाचं वेळ कसं असलं पाहिजे त्या माध्यमातून मी अनेक गणेश मंडळं असतील
सामाजिक विधायक कामं असतील या कामामध्ये मी झोकून दिलेले आणि त्यातूनच आम्हाला एक कल्पना सुचली की बाबा व्यवसाय करत असताना एक आपली एखादी शिक्षण संस्था असावी. त्या माध्यमातून आम्ही एक शिक्षण संस्थेत छोटंसं रोपटं लावलं आणि ते एक चांगल्या पद्धतीने पुढे आता चालू आहे. रिक्षा चालक होते तुम्ही? हो. कधी चालू होते रिक्षा? मी 2001 साली रिक्षा चालवतो. काय कुठल्या मी स्वारगेट धायरी या परिसरामध्ये रिक्षा चालवतो. काय आठवण आहेत त्यावेळेच्या? खूप आजही माझे खूप मित्रपरिवार आहेत. आजही मी वाहतूक सेनेचा जो अध्यक्ष आहे मी त्याच कारणाने त्या मनसेचा मी अध्यक्ष आहे ते त्याच कारणामुळे आजही माझ्याकडे 3,500 कुटुंबाचं रिक्षा चालक माझ्या पुणे शहरातले जे बांधव आहेत मी शेंगड रोडचे हे सगळं माझं कुटुंब आहे. रेग्युलर? हो, माझा एकदम त्यांच्याशी 1 to 1 संवाद असतो. म्हणूनच माझ्या असं भक्कमपणे ती माझी संघटना आहे आणि सगळे रिक्षा चालकांचे कुटुंबीय हा माझा एक अभिमान आहे. आणि आपल्याला सांगावं असं वाटेल की रिक्षा चालक मी राहिलेलो आहे आणि माझे अनेक चांगले मित्रपरिवार म्हणजे स्थानिक त्यावेळेला रोजगार एवढी काय संधी नव्हती पण आम्ही सर्वजण रिक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढे आलेले कार्यकर्ते आहेत असं आम्हाला वाटतं. मग तुम्ही आता रिक्षा चालकांसाठी काय करणार जर नगरसेवक झाले तर तुमच्या भागातल्या? आम्ही रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापन होण्यासाठी आम्ही खूप मोठी आंदोलन केलेली आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि ते रिक्षा लोक कल्याणकारी मंडळ आहे ते स्थापन झालेलं आहे. परंतु त्याची अजून इम्प्लिमेंट नाही आहे. त्या इम्प्लिमेंटच्या संदर्भामध्ये रिक्षा चालकांना थेट कसा लाभ मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी काही नेत्यांची नावं घेईन त्याच्याबद्दल तुमची मतं जाणून घ्यायची. या भागाचे आमदार आहेत भीमराव तापकीर, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमचे भीमराव अण्णा तापकीर शांत आणि संयमी आहेत पण त्यांचा तो स्वभाव हा लोकांच्या विकासासाठी आक्रमक असला पाहिजे ना असं मला वाटतं. आक्रमक नाही येत ते? विकासासाठी आक्रमक राहिलं पाहिजे. निवडून तर चांगल्या मताने येतात ना. आता बघा, तुम्हाला वाटतं आक्रमक असं? विकासासाठी त्यांनी आक्रमक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आक्रमक झाले तर भागाला फायदा होईल? 100% फायदा होईल. कारण अनेक चांगल्या पद्धतीचे दर्जाचे रस्ते किंवा आज आमच्या ह्या भागाला पाण्याची प्रचंड अडचण आहे आणि आज सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला आहे म्हणजे आम्ही व्यक्तिशः आम्हालाही वाटतं की बा अण्णांचा स्वभाव खूप चांगला आहे परंतु त्यांच्याकडनं जे लक्ष पाहिजे कामासाठी तेवढं लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतं. सुप्रियाताईंचं नेतृत्व बघा, संसदपटू आहेत, उत्कृष्ट काम आहे आणि त्यामानाने आज बारामती लोकसभा मतदारसंघ काही छोटा नाही आहे पण आम्ही पाहत असेल खडकवासला मतदारसंघामध्ये सातत्याने गाठीभेटी देणाऱ्या एकमेव महिला खासदार असतील असं मला वाटतंय. रुपाली चाकणकर ताईंचंही काम आहे. लोकसेवा महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांचे चांगले प्रश्न सोडवलेले आहेत आणि अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते देत आहेत आणि अतिशय जिव्हाळ्याचे कुटुंबाचे त्यांचे संबंध आहेत त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललंय असं मला वाटतं. रमेश भाऊंबद्दल काय सांग? रमेश भाऊंच्या आठवणी तर आम्ही खूप म्हणजे मी घडलो तर रमेश भाऊंमुळेच. रमेश भाऊ सरपंच असतानापासून आम्ही प्रचार करतोय. मी सभापती पंचायत समिती सरपंच झाले, पंचायत समिती लढवली, उपसभापती झाले आणि दूरदृष्टी काय असली पाहिजे त्या माणसाकडून शिकलं पाहिजे आणि कार्यकर्ता कसा असला पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकलो आम्ही. राजसाहेब बघा, आमच्या पिंडच आमचा राजसाहेब आहे त्यामुळं अनेक इकडं तिकडं तुम्ही पाहताय की आता अक्षरशः एसटी भरून गेली, लोक टप्पावर बसलेत, खिडक्यांना लोंबकळायला लागलेत इतर पक्षांमध्ये पण आम्ही आमच्या ठिकाणीच आहोत. हे आमचं राजप्रेम आहे, बाकी काय. आम्ही निष्ठावंत म्हणून आम्हाला विशेष आदर वाटतो की बाबा आम्हाला राजसाहेबांबरोबर असल्याचा एक आनंद आहे. बाकी अमित साहेब पण अतिशय येणारं उगवतं नेतृत्व आदित्य साहेब असतील किंवा अमित साहेब असतील हे अतिशय उद्याच्या तरुणाईचं म्हणजे आता आयडॉल या पद्धतीने अमित साहेबांनी आदित्य साहेबांकडे पाहिलं जातं. जो नव्यानं झालेला जो उड्डाणपूल आहे तर त्याच्या बाबतीत मनसे असू द्यात किंवा उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे त्यांनी सातत्यानं आंदोलन केली, पाठपुरावा केला, वेगवेगळ्या त्रुटी ज्या होत्या त्याही दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आता तो उड्डाणपूल सुरू झालेला आहे, उद्घाटनही झालेलं आहे, लोक त्याचा वापरही करतायत. आता तुम्हाला काय वाटतं? सदरचा हा उड्डाणपूल ज्या वेळेला मंजूर झाला, शेंगड रोडला प्रचंड वाहतूक कोंडी म्हणजे धायरीवरून स्वारगेटला जायला 1.5 तासाचा काळ लागायचा आणि ह्या 1.5 तासाच्या काळासाठी हा उड्डाणपूल मंजूर झाला. परंतु ज्या वेळेला हा उड्डाणपूल मंजूर झाला हा 2 तुकड्यामध्ये झाला
आणि मग त्याची संपूर्ण माहिती मी RTIच्या माध्यमातून संबंधित प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला असतील यांच्याकडनं मी काढली आणि त्याच वेळेला आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडनं संदर्भातली सगळी माहिती घेतली. तर हा उड्डाणपूल 2 तुकड्यामध्ये का, तर हा मोठा कळीचा मुद्दा होता. आणि हा उड्डाणपूल 168 कोटीचा उड्डाणपूल आहे आणि आजही तुम्ही पाहता की वारंवार त्या उड्डाणपुलावरती वाहतूक कोंडी होते. मग हे अपयश पुणे महानगरपालिकेचं आहे, कारण आम्ही वेळोवेळी सूचना केल्या होत्या की सदर उड्डाणपुला सलग असला पाहिजे, परंतु हा कुणाच्या हेतूसाठी कुणाचं चांगलं व्हावं म्हणून हा उड्डाणपूल बांधला गेला. नागरिकांचं चांगलं व्हावं म्हणून वाटत असेल तर मुळीच नाही. हा उड्डाणपुलामध्ये आम्ही माहिती घेतली असता आज ना उद्या पुणे सारसबागपासून जवळ असलेलं गावं ही उपनगरं आहेत आणि ह्या पुण्याच्या सेंटरपासनं मेट्रो ही लवकरच आमच्या भागाला येणार आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये मी पाठपुरावा चालू केला आणि त्या संदर्भामध्ये माहिती घेतली असता मी मेट्रोचे अधिकारी होते श्रीनिवासन सर, मी ह्यांनाही भेटलो आणि त्या वेळेला सांगितलं याच्यामध्ये मेट्रोची अलाइजमेंट नाही आहे. आणि मग मी पाठपुरावा केला, मी आयुक्तांना धारेवर धरलं, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला अधिकारी होते ह्यांना मी आधी धारेवरती धरलं, आंदोलनं केली आणि मेट्रोच्या अलाइजमेंटचे जिथं जिथं मेट्रो स्टेशन आहेत आज त्या मेट्रोच्या अलाइजमेंटची त्यांनी व्यवस्था केली आहे, मला आवर्जून सांगावं साहेब. आणि आत्ता जो 1.5 मीटर बाय 1.5 मीटर म्हणजे 6 फूट बाय 6 फुटाची जे कॉलम येणार आहे भविष्यात, त्या कॉलमची अरेंजमेंट आमच्या आंदोलनानंतर झाली. हे आमच्या कामाचं यश आहे असं मला वाटतं. आता मला सांगा की तुम्हाला मनसेकडनं उमेदवारी तर मिळणारच आहे, पण ज्या वेळेला लोक मतदान करायला जातील बरोबर आणि शिवाजी मते यांच्या नावापुढचं इंजिन असलेलं ज्यावेळेस बटन दाबण्याची वेळ येईल, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं, लोकांनी तुमच्या कुठल्या कामावरती बघून किंवा तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात ज्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला मतदान करावं? निश्चित हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आत्ता आम्ही सातत्याने, म्हणून मी म्हटलं माझ्या पॅम्पलेटमध्ये मी तुम्हाला दाखवू शकेल की नागरिकांसाठी 20 वर्षाची निष्ठावान सेवा यात्रा आहे. अनेक प्रश्न आहेत. माझं परिपत्रक जर वाचलं, पत्रक वाचल्यानंतर लक्षात येईल की बाबा आम्ही काय कामं केलेली आहेत. कार्यकर्ता हा येणाऱ्या 2-4 महिन्यामधला कार्यकर्ता नसावा आणि आम्ही सातत्याने ग्राउंड लेवलला म्हणजे अगदी अनेक पेपरच्या माध्यमातून असेल किंवा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने नागरिकांसाठी उपलब्ध असतो. मग नगरसेवक असाच असला पाहिजे की बाबा हा कायम लोकांसाठी उपलब्ध असला पाहिजे, कारण त्याच पद्धतीने आपल्याला ते प्रश्न सोडवेल अशा पद्धतीचा कार्यकर्ता किंवा नगरसेवक असला पाहिजे. त्यामुळे लोकांनी यावेळेस 100% आमचा विचार करायला हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. सेवकच या शब्दामध्ये अर्थ आहे, पण लोकांना आता जे निवडून आल्यानंतर मात्र काय सेवक राहिलेले दिसत नाही. बरोबर आहे. नगरसेवक तर हे होते शिवाजी मते. त्यांनी आपलं या प्रभागाबद्दलचं आपलं व्हिजन सांगितलंय. या भागामध्ये असणाऱ्या समस्यांची किती त्यांना जाण आहे हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलं. या भागाला ते अतिशय एक विकसित असा भाग त्यांचं बनवण्याचं व्हिजन आहे. पाहूयात जनता जनार्दन या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांच्यासोबत किती पटीनं राहते आणि या भागाच्या संदर्भात जो आवाज आंदोलनाच्या माध्यमातून घुमतोय तो महानगरपालिकेमध्ये घुमताना आपल्याला दिसतोय का हे आपण पाहूयात. आमच्या शुभेच्छा तर त्यांना आहेतच. थांबूयात.